आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। मैं खुद कल्याण लोकसभा चुनाव लड़ा था। मैं जानता हूं कि इस लोकसभा की संरचना कैसी है। इसीलिए मनसे विधायक राजू पाटिल ने संकेत दिया है कि मनसे कल्याण लोकसभा के लिए तैयार है और अगर आदेश आएगा तो वो चुनाव लड़ेंगे। उन्होंने ये कहा कि जिन लोगों ने मनसे पार्टी को धोखा दिया है, हम उनकी मदद नहीं करेंगे। उन्होंने कहा कि हम वैशाली दरेकर की मदद नहीं करेंगे। राजू पाटिल तब बोल रहे थे जब कल्याण लोकसभा क्षेत्र के मनसे पदाधिकारियों को नियुक्ति पत्र दिए गए। जब उनसे शिवसेना बीजेपी विवाद के बारे में पूछा गया तो उन्होंने कहा कि ये लोग मिलकर लड़े थे, लेकिन दूसरा ग्रुप इनमें शामिल हो गया। लोकसभा तो ट्रेलर है और असली तस्वीर विधानसभा में दिखेगी। उन्होंने कहा कि जब नगर निगम स्तर पर भी ये चीजें होंगी तो वे गठबंधन नहीं करेंगे। प्रवेश हे टप्प्याटप्प्यात होतच असतात। आमचे छोटेखानी ठिकठिकाणी शाखा लेवलला पण होत असतात। आज जे नियुक्तीपत्र दिले ते मागे तुम्ही बघितलं असेल की बदलापूर उल्हासनगर या दोन शहराच्या कार्यकारिणी बरखास्त केले होते। त्यानंतर त्यांच्या वरचे पदाधिकारी नेमले होते, खाली विभाग अध्यक्ष वगैरे दिले नव्हते। तर आज उल्हासनगर शहराच्या नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। मान्य राजसाहेबांनी ते सही करून दिलेले आहेत। खरं तर मान्य राजसाहेबांची इच्छा होती की तिकडे शिवतीर्थावर द्यायचं, परंतु गडबडीत आम्ही त्यांना विनंती केली, त्यामुळे इथे सर्व नियुक्तीपत्र देण्यात आली। खास करून कल्याण ग्रामीण विधानसभेत गटाध्यक्ष लेवलपर्यंत आम्ही नियुक्ती आमच्या झालेल्या जवळजवळ 600च्या वर आमची इथे पदाधिकारी नियुक्त आहेत। त्याची काही लोकांची पदं द्यायची होती, ती पण आज दिली। मिनटाईम आम्ही एक परवाच्या सभेसाठी मेळाव्यासाठी एक रॅली काढली होती। कल्याण पूर्वेला काढलेली, डोंबिवली शहरातनं काढलेली, इथे कल्याण ग्रामीण मतदारसंघात एक माहोल बनवण्यासाठी काढलेली, तिची सांगता इथे आज झाली। आणि एकंदरीतच सर्वांचा उत्साह तर मी पाहिला असेल की आमचे कार्यकर्ते कसे जोमात आहेत। परवाच्या मेळाव्यासाठी आगामी मान्य राजसाहेबांचे काय आदेश येतात त्यासाठी सगळी तयारी काय नाही। तयारी आमची नेहमीच असते। 2019चा तुम्ही आमचा कल्याण ग्रामीणचा अनुभव बघाल तर मान्य राजसाहेबांनी एक जेमतेम 30 दिवस आधी आम्हाला सांगितलं की लढायची। त्याच्या आधी आम्ही निवडणुका लढणार नव्हतो। तुम्हाला आठवत असेल की EVM वरनं पण काही आमच्या प्रेस वगैरे झाल्या होत्या काही पक्षाच्या नेत्यांसोबत। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, सैनिकांनी नेहमी तयार असायलाच पाहिजे। मी स्वतःही लोकसभा 2014ला लढलेलो आहे, त्यामुळे इथली या लोकसभा क्षेत्राची बांधणी कशी आहे, दाटणी कशी आहे, सगळं आम्हाला नॉलेज आहे। त्यामुळे असं नको व्हायला की मान्य राजसाहेबांनी परवा आदेश दिला आणि आम्ही तयार नाही, तर असं कधी होणार नाही। आम्ही यावेळेस पण इथे समजा आदेश दिला मान्य राजसाहेबांनी तर आम्ही तयार आहोत। हे कसं आहे माहिती आहे का, ही लोक एकत्र लढलेली आहेत। आता त्याच्यात अजून एक पक्ष आलेले आहे, ते पण गट आलेले आहेत। मी मागेच एकदा बोललो होतो की लोकसभा तर ट्रेलर आहे, खरा पिक्चर दिसेल विधानसभांना, आणि हा त्यांचा विषय। त्यामुळे आम्ही जास्त काय बोलू शकत नाही याच्यात, परंतु ह्या गोष्टी घडणार आणि मोठ्या प्रमाणावर ह्या भविष्यात घडणार। पालिका लेवलला अजून मोठ्या प्रमाणात होणार। अशी वेळ येईल की यांची त्यावेळेस युती पण नसेल, त्यामुळे तो त्यांचा विषय। तर असं काहीच घडलेलं नाही, आमच्यासमोर मांडलेलं पण नाही मान्य साहेबांनी। आम्ही विचारणा केली की साहेब पुढची दिशा काय असेल, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाडव्याचा जो मेळावा असतो आमचा, तर 9 तारखेला ते आम्हाला त्याबद्दल दिशा देतील। मान्य राजसाहेब काय बोलतील हे आमच्या शर्मिला वहिनी पण सांगू शकत नाही, त्यामुळे आम्ही काय सांगणार। त्यामुळे त्यांना जे काय बोलायचं आहे ती एक गॅरंटी आम्हाला की ते महाराष्ट्र हिताचं बोलतील, मराठी माणसाच्या हिताचं बोलतील, आणि ते सर्व महाराष्ट्राला कळेल त्या दिवशी। नाही, आम्ही बघा आता सध्या इथे आमचा उमेदवार नाही आहे। मान्य राजसाहेबांचे काय करायचं ते आदेश नाही आहेत, त्यामुळे इथे कोणाच्या पाठी जायचं किंवा काय जायचं अजून ते आमचं काय ठरलेलं नाही। परंतु एक नक्की की ज्यांनी आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्या गद्दारांना आम्ही तरी मदत करणार नाही। आमच्या भावना मान्य राजसाहेबांना आम्ही पोचवू, परंतु हा झाला पुढचा विषय। शेवटी आमच्या भावना काय आहेत त्यापेक्षा आमच्या साहेबांचा आदेश काय आहे ते आम्हाला महत्त्वाचं आहे।